यावल शहरातील सचिन एजन्सीमध्ये नोकर भरती सध्या सुरू आहे। सचिन एजन्सीमध्ये टॅलीमध्ये संपूर्ण अनुभव असलेला अकाउंटंट एक पाहिजे आहे। त्यासोबतच एक्सेलमध्ये अनुभवी कॉम्प्युटर ऑपरेटर या ठिकाणी हवा आहे। तेव्हा नोकरीची संधी असून आपण या पदासाठी इच्छुकांनी यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये भेट द्यावी। नमस्कार, 19 मेच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। साकळी येथील श्री वाडेश्वर मंदिरातील पितळी घंटा अज्ञात चोरट्याने लांबवला। यावल तालुक्यात गाळप अभावी शिल्लक ऊसाचे पंचनामे करण्याची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी। यावल तालुक्यातील 13 ग्रामपंचायतच्या 17 जागेपैकी भालोद येथून गुरुवारी एकमेव अर्ज दाखल, शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत। शेळगाव बॅरेज उपसा जलसिंचनला मंजुरी व हरिपुरा लघु पाट बंधाऱ्याकरिता निधी मिळावा, आमदार लताताई सोनवणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मोहोराळा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निर्मला महाजन तर व्हाईस चेअरमनपदी भगवान पाटील यांची निवड। कासारखेडा येथे मातृपितृ स्मरणार्थ दिव्य संगीतमय श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन। कोरपावली येथे शनिवारी प्रबोधनात्मक भीमगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन। तर फैजपूर येथील धान्य महोत्सवास पणन व्यवस्थापकाची भेट, 80 स्टॉलवर ठेवण्यात आलेले धान्य खाद्यपदार्थ ठरताय लक्षवेधी। सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी। यावल शहर, फैजपूर शहर आणि चोपडा शहरातील डेनिम शोरूममध्ये रमजान ईदच्या खरेदीवर एक आकर्षक भेट दिली जात आहे। 2000 रुपयाच्या खरेदीवर एक आकर्षक बेल्ट फ्री दिला जाणार आहे। त्याचप्रमाणे कोणतेही 3 शर्ट केवळ 1499 रुपयामध्ये उपलब्ध आहेत। तेव्हा रमजान ईदची खरेदी करायची असेल तर यावल, चोपडा आणि फैजपूर शहरातील डेनिम शोरूममध्ये भेट द्या। आता बघूया सविस्तर घडामोडी। तालुक्यातील साकळी येथील मनवेल रस्त्यावर असलेल्या श्री वाडेश्वर मंदिरात भल्या मोठ्या आकाराची पितळी घंटा चोरीस गेल्याची संतापजनक घटना गुरुवारी उघडकीस आली आहे। यात मंदिराचे सुमारे 9000 रुपयाचे नुकसान झाले असून सदर मंदिरात चोरीची घटना घडल्याने मंदिराच्या सुरक्षेबाबत भाविकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे। साकळी तालुका यावल येथे मनवेल रोडवर जागृत असे श्री वाडेश्वर महादेव मंदिर आहे। या मंदिरात प्रवेशद्वाराच्या समोरील भागात गणपतीच्या मूर्तीच्या जवळ भली मोठी जवळपास 9 किलो वजनाची पितळी घंटा लावण्यात आली होती। सदरील घंटा वाजून भाविक भक्त देवाचे दर्शन घेत होते। तर मंदिरात गुरुवारी सकाळी भाविक भक्त दर्शनासाठी गेले असता मंदिरातील ही घंटा जागेवर दिसली नाही। तेव्हा सर्वत्र शोध घेऊन देखील घंटा मिळून आली नाही। तेव्हा सदरील घंटा अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची खात्री झाली। तेव्हा अशा प्रकारे मंदिरातील घंटा चोरीस गेल्याने भाविक भक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे। सदर घंटा चोरीच्या घटनेबाबत पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तर चोरीस गेलेल्या या घंटाची किंमत जवळपास 9000 रुपयापर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे। तर यापूर्वी देखील मनवेल रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरातील पितळी घंटा चोरीस गेल्याची घटना घडली होती। तेव्हा या घटनांमुळे यावल तालुक्यात मंदिरातील घंटा चोरी करणारी टोळी कार्यरत असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। यावल शहरातील व्यास शिक्षण मंडळ संचलित JT महाजन इंग्लिश व सेमी इंग्लिश स्कूलमध्ये सध्या शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे। यासाठीची मुलाखत दिनांक 21 मे रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार असून यामध्ये एक मुख्याध्यापक, MA इंग्रजी BEd उपशिक्षक, HSC DEd प्रायमरी उपशिक्षक, MA इंग्रजी BEd प्रायमरी उपशिक्षक, BSc BEd सायन्स मॅथ कॉम्प्युटर शिक्षक, BSc MSc कॉम्प्युटर
कला शिक्षक, ATT, BFA व क्रीडा शिक्षक BPED अशी भरती होणार आहे। तेव्हा इच्छुकांनी JD महाजन इंग्लिश स्कूलमध्ये संपर्क साधावा। यावल तालुक्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा ऊस कापणी योग्य झालेला आहे व हा ऊस शेतकऱ्यांनी मुक्ताई शुगर कारखाना मुक्ताईनगर या कारखान्याकडे नोंदवला होता। मात्र कारखान्याकडून यापुढे हा ऊस तोडला जाणार नाही असे स्पष्ट सांगितल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होणार आहे। तेव्हा शिल्लक राहिलेल्या ऊसाचा महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात यावा अशा मागणीचं निवेदन गुरुवारी येथील तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी दिले। यावल येथील तहसील कार्यालयात गुरुवारी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर एकत्र आले होते व त्यांनी तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांच्याकडे निवेदन दिले। यात त्यांनी म्हटले आहे की यावल तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केलेली आहे व तो ऊस मुक्ताईनगर साखर कारखाना यांच्याकडे नोंदवला होता, परंतु सदर मुक्ताई शुगर कारखाना यांच्याकडून हा ऊस तोडला जात नाहीये म्हणून शेतकऱ्याने कारखान्याकडे तगादा लावला। मात्र शेतकऱ्यांना कारखान्याकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आले की यापुढे आपला ऊस कारखाना तोडणार नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होणार आहे। तरी शिल्लक राहिलेल्या ऊसाच्या शेतातील क्षेत्राचे त्या गावात जाऊन स्वतंत्र पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रत्येक तलाठी यांना तहसीलदारांनी द्यावे अशी मागणी करण्यात आली असून पंचनाम्याची एक प्रत संबंधित प्रत्येक शेतकऱ्यास द्यावी जेणेकरून पुढील कारवाईच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना हालचाल करता येईल असे निवेदनात म्हटले आहे। सदरील निवेदनावर ऊस उत्पादक शेतकरी शेखर सोपान पाटील, प्राध्यापक मुकेश येवले, विजय प्रेमचंद पाटील, गणेश झांबरे, चंदन महाजन, धीरज कुरकुरे, सुरेश चौधरी, किरण जावडे, रेवा चौधरी, इच्छाराम पाटील, गोंडू तायडे, यादव सोनोने, सचिन बोंडेसह आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। तालुक्यातील दहिगाव, सावखेडा सीम, मोहराळे, दुसखेडा, अठरावल, कोरपावली, बोराडे, वड्री, दोनगाव, चुंचाळे, परसाळे व सातोत या गावातील तब्बल 32 शेतकऱ्यांच्या शेतात ऊस कापणी योग्य झाला आहे। 12 महिन्याचे पीक तयार करताना शेतकऱ्यांनी केलेले कष्ट वाया जात त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। फोटो काढा, पूर्ण काढा, मागे जमा करा। नमस्कार। यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सन 2022 ते सन 2023 या शैक्षणिक वर्षात प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2 आणि पहिली या वर्गांना शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे। संख्यात्मक विकासाबरोबर गुणात्मक विकासावर सुद्धा भर। प्रत्येक मुलाची त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, गरजा या गोष्टींना जपत प्रेमळ आणि मैत्रीच्या वातावरणात त्याची वाढ आणि विकास करणे। सो मेक युअर किड स्मार्ट अँड ब्रिंग हिम टुवर्ड फ्युचर स्टेप विथ काइंड फोकस ऑफ मॉडर्न स्कूल। आमच्या सुविधा: योग्य फी, प्रेमळ, सुरक्षित आणि शुद्ध वातावरण, प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, चांगल्या सवयी आणि शिष्टाचार, योगा प्रशिक्षण, पालकांसाठी मार्गदर्शन, योगा, खेळ, नृत्य, गॅदरिंग, सहल असे विविध उपक्रम। ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यासनगर, पेट्रोल पंपच्या मागे, फैजपूर रोड त्वरित संपर्क साधावा। सो त्वरा करा, आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। संपर्क क्रमांक 1 8329565960, संपर्क क्रमांक 2 9970280193। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेला अवश्य भेट द्या। धन्यवाद। यावल तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीतील 17 सदस्यांच्या जागेपैकी गुरुवारी भालोद येथील एका जागेकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे। तर या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची शेवटची मुदत उद्या शुक्रवारपर्यंत असून शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्याकरिता यावल तहसील कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे।
तालुक्यात 13 ग्रामपंचायतीमधील 17 जागेकरिता पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात 13 ते 20 मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून गुरुवारी भालोद येथील प्रभाग क्रमांक 3 मधील अनुसूचित जातीच्या राखीव जागेकरिता सचिन गौतम भालेराव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद देवरे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. या प्रसंगी अशोक तायडे, विनोद इंगडे, हर्षल भालेराव, भूषण पाटील आदींची उपस्थिती होती. तर इतर 12 ग्रामपंचायतच्या 16 जागेकरिता संपूर्ण दिवसभरात एकही अर्ज प्राप्त झालेला नाहीये. तर शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची शेवटची मुदत असून शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी यावल तहसील कार्यालयामध्ये गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प शेळगाव बॅरेजमधून उपसा जलसिंचन योजनेस मंजुरी मिळावी व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हरिपुरा लघु पाटबंधारेकरिता निधी मिळावा म्हणून चोपळा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व त्यांना गुरुवारी एक निवेदन दिले. या दोन्ही प्रकल्पाकरिता पाठपुरावा सुरू असून निधी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना या दोन्ही प्रकल्पाचा फायदा होणार आहे. यावल तालुक्यातील पश्चिम भाग हा चोपळा विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. तेव्हा या पश्चिम भागातील प्रकल्पांसाठी चोपळा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे, माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत प्रामुख्याने त्यांनी आपल्या मतदारसंघातील विविध विकास कामाकरिता निधी उपलब्ध व्हावा म्हणून मागणी केली. या मागणीमध्ये यावल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प शेळगाव बॅरेज प्रकल्पात प्रस्तावित उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी द्यावी व त्याकरिता निधीची उपलब्धता व्हावी आणि सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हरिपुरा लघु पाटबंधारे यासाठी देखील 18,62,00,000 रुपयाचा निधी तरतूद करून मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तेव्हा आमदार यांच्या मागणीवर मुख्यमंत्री सकारात्मक आहे व लवकरच यावर निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले आहे. तेव्हा कित्येक वर्षापासून रेंगाळलेल्या या प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार आहे. यावल तालुक्यातील या 2 प्रकल्पासह त्यांनी निंबादेवी लघु पाटबंधारे योजना तसेच यावल तालुक्यात गायरान येथे नवीन प्रस्तावित 33 KVA विद्युत उपकेंद्र, चुंचाळे येथे 33 KVA विद्युत उपकेंद्र हे व्हावे अशी देखील मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण विकास तसेच गुणवत्तेचं दुसरं नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ॲडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या वर्गासाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. 18 वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा, सर्वांना परवडणारी माफक फी, तज्ज्ञ, अनुभवी व मेहनती शिक्षक वृंद,
तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत, तसेच उपलब्ध स्कूल बस सेवा, खेळण्यासाठी स्वतंत्र प्लेग्राऊंडची व्यवस्था, इंग्रजी माध्यमासोबतच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, तसेच क्रीडा व सांस्कृतिक प्रशिक्षणाद्वारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असलेली भव्य दिव्य एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल स्कूल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. तालुक्यातील मोहोराळा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. यात चेअरमनपदी निर्मला राजेंद्र महाजन यांची तर व्हाईस चेअरमनपदी भगवान डोंगर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीप्रसंगी संचालक भरत सदाशिव महाजन, गोपाळ मंगू महाजन, सुरेश हरी महाजन, किरण गोपाळ पाटील, विवेक उत्तम वारके, रामचंद्र नारायण पाटील, धीरज प्रभाकर पाटील, मधुकर हिरामन लोहार, सोपान बाजीराव पाटील, योगिता देवीदास पाटील, सलीम अहमद तडवीसह सर्व संचालक उपस्थित होते. या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालयाचे एस शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी सचिव फकीरा लक्ष्मण पाटील यांनी कामकाज पाहिले तेव्हा बिनविरोध निवड झालेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन यांची मोहोराळे ग्रामपंचायत सरपंच नंदा गोपाळ महाजन, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष लहू पाटील, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव पाटील, विकास पाटील, भागवत पाटील, धनराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, निवृत्ती खंबायत, विलास चौधरी, राजू भोडे, दगडू तळवी, हरी टेलर, जनार्दन पाटील, परवीन पाटील, चिंतामण पाटील, राजू पाटील, पिंटू जावडे, शशिकांत महाजन, किरण चौधरी, धनराज पाटील, इच्छाराम वारके, अनिल वारके, उत्तम पाटील, संजय पाटीलसह आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. तालुक्यातील कासारखेडा येथे येत्या 20 मे पासून मातृपितृ स्मरणार्थ दिव्य संगीतमय श्री रामकथा ज्ञानयज्ञ सप्ताहाला सुरुवात होत आहे. सदर सप्ताहाची सांगता 28 मे रोजी होणार आहे. कासारखेडा तालुका यावल येथे कैलासवासी शंकरराव देवराम पाटील व कैलासवासी केसरबाई शंकरराव पाटील यांच्या स्मरणार्थ दिव्य संगीतमय श्री रामकथा ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला 20 मे रोजी सुरुवात होणार असून कथा प्रवक्ते म्हणून हबप शब्दप्रभू पोपट महाराज कासारखेडेकर हे असतील. तर या सप्ताहात दैनंदिनी कार्यक्रमामध्ये सकाळी 5:30 ते 6:30 काकळ आरती, सकाळी 9 वाजता विष्णू सहस्रनाम, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ आणि रात्री 8 ते 11 श्री रामकथा असे आयोजन आहे. दिनांक 27 मे रोजी हबप तुळशीराम महाराज गरळ देवीची आळंदी यांचे कीर्तन आयोजित असून 28 मे रोजी हबप भरत महाराज म्हैसवाडीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या संपूर्ण सप्ताहाचा समारोप होणार आहे. या सप्ताहात काकळ आरती हरिपाठचे नेतृत्व हबप धर्मराज महाराज, हबप शिवदास महाराज, हबप विशाल महाराज करणार आहेत. तर श्री रामकथा कलाकारांमध्ये हबप पुंजाजी खानोडे अमरावती, हबप योगेश महाराज चिंचोली, हबप आदिनाथ भाऊ वाडेकर यांचा समावेश आहे. या संपूर्ण सप्ताहाच्या यशस्वीतेकरिता आळगाव, कासारखेडा, चिंचोली, उंटावत, दोनगाव, डांभुर्णी, कोळणावी, किनगाव खुर्द, किनगाव बुद्रुक, बिळगाव, नायगाव, मोहरद, धानोरा, पारगाव सह परिसरातील भजनी मंडळी परिश्रम घेत आहे. तालुक्यातील कोरपावली येथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने प्रबोधनात्मक भीमगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शनिवारी दिनांक 21 मे रोजी हा कार्यक्रम आयोजित असून
गावातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेच्या प्रांगणात सायंकाळी 6 वाजता सुरू होईल. या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध टीव्ही सिंगर गायक राजू बागुल व गायिका मंजुषा शिंदे मुंबई यांच्या वतीने प्रबोधनात्मक भीमगीते सादर केली जाणार आहे. या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार श्रीदादा चौधरी, चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे, रिपाई जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी, राजेश झालटे, भुसावळ नगरसेवक रविभाऊ सपकाळे, माजी आरोग्य सभापती रवींद्र पाटील, जिल्हा परिषदच्या माजी सदस्य सविताताई भालेरावसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तेव्हा या कार्यक्रमाचा लाभ श्रोत्यांनी घ्यावा असे आवाहन आयोजक तथा कोरपावली सरपंच विलास अडकमोल, रोहित अडकमोल आणि भीमज्योत तरुण मित्र मंडळाने केले आहे. फैजपूर शहरात आयोजित फळ व धान्य महोत्सवास महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे येथील विभागीय व्यवस्थापक BC देशमुख यांनी भेट दिली आहे. कृषी विज्ञान केंद्र पाल व महाराष्ट्र राज्य पणन मंडळ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने फैजपूर शहरामध्ये फळ व धान्य महोत्सवास सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ नाशिक विभागाचे व्यवस्थापक देशमुख यांनी या ठिकाणी भेट दिली आणि प्रत्येक स्टॉलवर जाऊन त्यांनी या स्टॉलवर लावण्यात आलेले धान्य आणि खाद्य पदार्थांबद्दल कौतुक केलं. या महोत्सवात 80 स्टॉल लावण्यात आलेले आहे. यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध 50 वस्तू आणि फॉर्मर प्रोड्यूस कंपनीचे 7 प्रोडक्ट आणि विविध 11 कंपन्यांचे पदार्थ ठेवण्यात आले आहे. या स्टॉलमध्ये खपली गहू, इंद्रायणी तांदूळ, मोहरी, कडधान्यामध्ये ज्वारी, बाजरी, विविध प्रकारचे आंबे, कैऱ्या आणि फळे, रानभाज्या, आवळा आदी ठेवण्यात आलेले आहे. तेव्हा फैजपूर शहरामध्ये या महोत्सवाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे विभागीय व्यवस्थापक BC देशमुख यांनी भेट दिली. त्याप्रसंगी आत्मा योजनेचे संचालक कुर्बान तळवी, भाजपा गटनेते मिलिंद वाघोडदे, डॉक्टर अतुल सरोदे, डॉक्टर नितीन महाजन, डॉक्टर शैलेश खाचने, प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र राजपूत, प्राध्यापक अनिल सरोदे, RP झोपे, प्राध्यापक डॉक्टर सतीश चौधरी, ललित फिरकेसह मान्यवरांची उपस्थिती होती. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.